हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या मोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर छान अशा दिवसाची छान अशी सकाळच्या थंडीपासून सुरुवात झालेली आहे. सगळीकडे दिवाळी झाली की हलकी हलकी थंडी पडते आणि थंडीमध्ये सकाळ सकाळचं वातावरण तर अप्रतिम. सगळीकडे मस्त असं धुकंच पडलेलं. सकाळ सकाळच्या घाईच्या कामामध्ये वेळ कसा जातो ते कळतच नाही आणि बघता बघता 10 वाजतात. 10 वाजले की आमच्या इथलच्या सगळ्या गुरांची गडबड डोंगरावरती चरायला जाण्यासाठी. डोंगरावरती चरायला दिवसभर जातात आणि मस्त अशी फुगून परत येतात 5 वाजता. 10 ते 5 असा त्यांचा टायमिंग असतो. थंडीच्या दिवसात थोडंसं लवकर येतात. तर आज म्हटलं चला मस्त असं कढाई पनीर बनवावं, काजू पनीर. आणि ही डिश जितकी बनवायला सोपी आहे ना तितकीच खायला टेस्टी आहे. अगदी कुणीही याला बनवू शकतं आणि खूप पटकन होणारी. रफली कांदा चॉप करून ठेवला होता. तर थोड्याशा तेलामध्ये कांदा, लसूण, आल्याचे तुकडे, हिरवी मिरची टाकली. हलकासा पिंक होईपर्यंत परतवला आणि लगेच त्याच्यामध्ये 3 मोठ्या साईजचे टोमॅटो टाकलेले आहेत. 4 कांदे होते, 3 टोमॅटो सुद्धा 1-2 ते 3 मिनटं मी छान असे फक्त मऊ होईपर्यंतच परतून घेणार आहे. आणि टोमॅटो टाकले की लगेच मीठ टाकावंच लागतं, कारण मीठ टाकलं की टोमॅटो पटकन असेच मऊ पडतात, म्हणजे त्याची पटकन अशी ग्रेव्ही होते. टोमॅटो टाकल्याच्या नंतर कधी पण मीठ टाकलं ना की जास्त वेळ लागत नाही टोमॅटो मऊ व्हायला. त्याच्यामुळे मी कधी पण आहे ना पटकन लगेच टाकून देत असते. ते एक 4 ते 5 मिनटं बारीक गॅसवरती पहा. मी हे सगळं परतून घेतलेलं आहे. आता याला छानपैकी थंड होऊ देणार आहे आणि मस्तपैकी याची मिक्सरमधून एक फाईन पेस्ट करणार आहे. तर थंड झाल्याच्या नंतरच करणार, नाही तर काय होतं ते मिक्सरमधनं बाहेर येतं. आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकले. काजू थोडेसे फ्राय करून घेते मी, कारण काजू आणि पनीर दोन्ही एकत्र बनवणार आहे, त्याच्यामुळे छान टेस्ट लागते. तर थोडेसे त्याच कढईमध्ये म्हटलं परतून घ्यावा, तोपर्यंत आपली इकडे ग्रेव्ही थंड होते. आणि हॉटेल स्टाईल ग्रेव्ही होण्यासाठी ना याच्यामध्ये मी एक 7-8 काजूसुद्धा टाकून दिलेले आहेत. त्याने काय होतं की ग्रेव्हीची म्हणजे हे आहे ना कन्सिस्टन्सी, ती थिकनेसपणा जो असतो ना तो छान येतो. अशी पाणी एक साईडला वगैरे पडत नाही कुठल्याही भाजीमध्ये. म्हणजे हॉटेल स्टाईल टेस्ट येण्यासाठी थोडीशी क्रीम ॲड करू शकता, किंवा मग काजूचं बेस्ट ऑप्शन आहे. क्रीम काय होतं की आपण घरात आणून ठेवली ना की ती कधी कधी लाईट वगैरे नसल्याच्या नंतर ती फुगते, खराब होते. फ्रेश जर दुधाची साई असली ती टाकली तरी चालते. पण मग मी शक्यतो काजूच टाकत असते. कधी जर अशा ग्रेव्हीच्या भाज्या करायच्या असल्या की 9-10 काजू पाण्यामध्ये भिजवून गरम पाण्यामध्ये मिक्सरमधनं वाटून जरी टाकले ना तरी थिकनेस चांगला येतो ग्रेव्हीला. हॉटेल स्टाईल दिसते सुद्धा आणि लागते सुद्धा. तर आता पनीर आहे ना बनवताना कधी कधी थोडंसं म्हणजे बनवल्याच्या नंतर आतमध्ये पानचट लागतं खाताना, त्याच्यामध्ये मीठ वगैरे असं थोडंसं वेगळं लागतं. तर अगोदर फक्त 1 मिनटं हळद आणि मीठ टाकून थोडंसं तेलामध्ये, 1 मिनटापेक्षा जास्त नाही, तर ते मग थोडंसं असं रबरासारखं होतं. फक्त 1 मिनटच त्याला मी परतून घेतला आणि साईडला ठेवले. ग्रेव्ही छान इकडं मिक्सरमधनं बारीक करून घेतली. तेलामध्ये कडकडत्या तेलामध्ये सगळी ग्रेव्ही टाकली. आता ही ग्रेव्हीला छान असं तेल सुटूपर्यंत मी याला परतून घेणार आहे. ग्रेव्ही एकदाची परतली की याच्यामध्ये लाल तिखट आणि फक्त पनीर मसाला आणि थोडीशी धनिया पावडर, बस एवढेच मसाले ॲड करणार आहे. बाकीचं दुसरं मी काही ॲड करत नाही पनीरच्या भाजीमध्ये, कारण पनीरच्या भाजीमध्ये थोडेसे जास्त मसाले ॲड केले की थोडंसं असं ते एक वेगळीच टेस्ट येते मसाल्याची. त्याच्यामुळे जितकं होता येईल तितकं कमी मसालेच टाकते. आता याच्यामध्ये जर बीट असेल ना रंग येण्यासाठी, तर मिक्सरमध्ये बीट वाटून म्हणजे बीट शिजवून आहे ना, 1 बीट कुकरला लावायचं आणि मिक्सरमधनं ते बारीक करून घ्यायचं, किंवा ते बीटाचं पाणी ते जरी टाकलं तरी ह्या भाजीला रंगही खूप छान येतो आणि टेस्टही खूप मस्त लागते. तर आता नव्हतं घरामध्ये तर मी सिंपल पद्धतीनेच करते. तर मग मार्केटमधले आपण काश्मीरी लाल मिर्च वगैरे जास्त प्रमाणात वापरतो, तर ते जर अवॉइड करायचं असेल तर बीट एक छान ऑप्शन आहे. हेल्दी पण पोटात जातं आणि भाजी टेस्टी लागते आणि दिसते सुद्धा. तर मग आजकाल दिसण्यावर खूप काही चालतं. दिसायला छान असलं की आपल्याला लगेच वाटतं की नाही ही गोष्ट टेस्टीच असेल, पण हेल्दी असो नसो आपण याचा विचार करत नाही. तर मग चला, छान अशी ग्रेव्ही उकळली. एक 10 मिनटं तिला बारीक गॅसवरती मी उकळू दिलं आणि ग्रेव्ही छान उकळल्याच्या नंतर मस्त असं त्याच्यामध्ये मी पनीर, काजू जे फ्राय करून ठेवले होते आणि कॅप्सिकम हे सगळं टाकून दिलंय. आता हे टाकल्याच्या नंतर मी फक्त 1 ते 1.5 मिनिटच याच्यामध्ये म्हणजे गॅस चालू ठेवणार आहे. लगेच बंद करून टाकणार आहे, कारण पनीर जर जास्त शिजलं ना की ते त्याच्यातला सॉफ्टनेसपणा जो असतो, मऊपणा जो असतो तो निघून जातो आणि मग ते खाताना चिवट रबरासारखं लागतं. त्याच्यामुळे आता फक्त 1 मिनिटच मी फक्त याचा फ्लेवर याच्यामध्ये उतरूस तर ठेवले. आता गॅस बंद करून टाकते. तर इथं तयार झालं आपलं मस्त असं कढाई पनीर, काजू पनीर. आता ध्रुवची आज हट्ट होता की मग आई पॉपकॉर्न बनव. तर मग पहा, हे पॉपकॉर्नचे जे असे असतात ना हे दाणे आम्ही आणून ठेवत असतो मार्केटमधनं, आणि मग जेव्हा वाटण तेव्हा करायचे. तर कुकरमध्ये सिंपल थोडंसं तेल टाकलंय, मीठ
आणि हळद टाकली. आणि हे पहा अशा पद्धतीचं एक 60 रुपयाला पॅकेट मिळतं. आता ते ॲक्टिव्ह पॉपकॉर्न वगैरे जे रेडीमेड पॅकेट असतात ना, त्याच्यामध्ये केमिकल म्हणजे काहीतरी टिकण्यासाठी तर ते असं भरून ठेवलेलं असतं लिक्विड टाईप. आणि ते खाल्ल्याच्या नंतर जीभ अशी कोरडी पडते, पाणी ओढतं. म्हणजे मला तर असं जाणवलं आत्तापर्यंत. तर मागं आम्ही ते आणत होतो कॅन्टीनवरनं बऱ्याच दिवसापूर्वी, पण आता बरेच दिवस झाले ते बंद केले. एकदा थोडंसं असं जीभ वगैरे कोरडी पडल्यासारखं वाटलं. तर मग त्याच्यानंतर हे असेच आम्ही पॉपकॉर्नचे जे मक्याचे दाणे असतात ना, ते आणून ठेवतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा हे असं बनवत असतो. तर पहा, फक्त 2 मूठभर मी टाकले होते तर अर्धा कुकर झाले तर. आणि इतके छान मस्त क्रंची पॉपकॉर्न घरच्या घरी बनतात. आता याच्यामध्ये जर बटर पॉपकॉर्न बनवायचे असेल तर थोडंसं बटर टाकून पण आपण करू शकतो. बटर आणि ते थोडंसं लाल तिखट टाकायचं फक्त, जे आपण तेल वापरलं त्याच्याऐवजी. तर पहा इथं मस्त आपले असे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत खूप सारे. तर चला, सगळ्यात अगोदर म्हणलं की तुम्ही थंबनेलवरून बघितलं असेल का नेमकं नवीन बिझनेसची सुरुवात नेमकं काय आहे. तर तेच तुमच्यासोबत पहिले शेअर करतो आणि नंतर आपण पुढच्या व्हिडिओकडे वळू. तर मग आता बऱ्याच ताईंनी आपल्याकडनं बरेचसं ज्वेलरीचं आपण सुरू केलं तर गेल्या 1 महिना म्हणजे 1 ते 1.5 महिना झाला असेल ना दिवाळीच्या अगोदर. तर खूप छान असा रिस्पॉन्स मिळाला आपल्याला. बऱ्याच ताईंनी आपल्याकडनं ज्वेलरी सुद्धा मागवली. कुणाचं पार्सलमध्ये तुटलं फुटलं तर त्यांना आम्ही म्हणजे हे करून दिलं, चेंज करून दिलं, काहींना रिफंड सुद्धा दिलं. तर छान असा रिस्पॉन्स तुमचा मिळाला. तर त्याच्यानी आपण एक आता नवीन चॅनल खोलतोय. आपलं जे पण ज्वेलरीचे वगैरे डिझाईन्स येतील ते दुसऱ्या चॅनलवर येणार आहेत. याच्यावरती नाही, याच्यावरती डेली ब्लॉग येणार आहेत आपले, तेच येणार आहेत. तर आता दुसऱ्या चॅनलचं नाव किंवा मग त्याचं पोस्ट अगोदर टाकली जाईल. उद्या आता भरपूर असं कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडं, वेगळं 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 खूप छान छान व्हरायटीमध्ये. म्हणजे आत्तापर्यंत आपण एवढं कलेक्शन कधीच आणलं नव्हतं, इतकं छान आपल्याकडे कलेक्शन आलेलं आहे. तर उद्या किंवा परवा तुम्हाला त्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. ज्या ताईंना इंटरेस्ट असेल ज्वेलरी किंवा मग आपण साड्यांचं सुद्धा सुरू करणार आहोत 8 दिवसामध्ये. आणि म्हणजे नवीन बिझनेस म्हणजे हाच की जर आपण साड्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये सुरुवात करणार आहे. कारण आता बऱ्याच साड्यांबद्दल आहे ना, बऱ्याच ताई विचारतात आम्हाला कुठून आणली, कितीला आणली. तर मग आमच्याच डोक्यामध्ये आलं साड्यांचा सुद्धा बराचसा आम्ही स्टाफ पण ठेवलेला आहे. आणि एक सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओ आपल्या चॅनलचं नाव असणार आहे. तर ज्या पण ताई इंटरेस्टेड आहेत, आता ज्यांना ह्या चॅनलवर बघायला आवडत नाही, काहींना जे इंटरेस्टेड आहे तेच बघतात. तर ज्यांना इंटरेस्ट आहे साड्या किंवा मग ज्वेलरी विषयी जे डिझाईन बघण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरती आम्ही लाईव्ह येऊन तुम्हाला डिझाईन वगैरे साड्यांचं काय असेल ते सगळी डिटेल्स किंवा मंगळसूत्राबद्दल जी काही डिटेल्स असेल ती लाईव्ह येऊन तुम्हाला सांगत जाऊ. त्याच्यावरती फक्त लाईव्ह येऊन डिझाईन दाखवल्या जातील. तर ज्या ताईंना इंटरेस्ट आहे साड्या परचेस करण्यामध्ये, डिझायनर किंवा मग ज्वेलरी छान अशी परचेस करण्यामध्ये, तर खाली दिलेल्या लिंकवरती जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे आणि खाली कमेंट बॉक्समध्ये पण आहे. तर तुम्ही तिथे जाऊन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला छान छान युनिक पॅटर्न ज्वेलरीचे पण पाहायला मिळतील, साड्यांचे सुद्धा पाहायला मिळतील. आणि जसं की आतापर्यंत तुमचं भरभरून प्रेम, आशीर्वाद, सपोर्ट आहे जसं ह्या चॅनलला किंवा आमच्यावर, तसंच त्या चॅनलला सुद्धा असू द्या. असं याच्यावरती पण आम्ही याच्या अगोदर सोडलं, पण काय आहे की बऱ्याच जणांना आपले डेली ब्लॉगच पाहायला आवडतात आणि बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर मधल्या म्हणजे फॅमिलीतल्या ताईंचं म्हणणं होतं की ताई दुसरं चॅनल खोलायच्यासाठी. तर मग म्हणलं चला असू द्या, आपण दुसरं चॅनल खोलू, जेणेकरून ज्याला इंटरेस्ट आहे ते तिकडे येऊन आपाप पाहतील आणि ज्यांना रोज डेली ब्लॉग पाहण्याची इंटरेस्ट आहे ते डेली ब्लॉगच पाहतील. तर चला, आशा करतो की जसं तिकडं पण तुम्ही म्हणजे ज्या पण ताईंना इंटरेस्ट त्यांनी पटपट तिकडे जाऊन त्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. पण ना याच्या अगोदर फक्त मॅट मध्ये कलेक्शन आणलं होतं 1 ग्रॅम मॅट मध्ये. आता आपण 1 ग्रॅम मध्ये म्हणजे घातल्याच्या नंतर त्याला कोणीही म्हणणार नाही की ती खोटं आहे. प्युअर सोन्याचं लुक दिलेलं आहे आणि सोन्यासारख्याच दिसणाऱ्या डिझाईन्स आहेत, पूर्ण एकदम छान अशा. कुणालाही समजणार नाही की रिअल आहे की खोटं आहे. तर त्या डिझाईन्स आणलेल्या आहेत आपण. तर मग आता 1 ग्रॅम मॅट मध्ये पण येतं, म्हणजे भरपूर व्हरायटी आहे. मॅट वेगळं आणि एक हे असतं बघा दुबई गोल्ड असतं, तर आम्ही आणलेलं आहे यावेळेस दुबई गोल्ड. तर खूप छान अशी फिनिशिंग सहित, कलर सहित तुम्हाला ते मिळणार आहे. आपण याच्या अगोदर फक्त मॅट मधले सेलिंग केलेले आहेत, पण तुमचा छान रिस्पॉन्स मिळाला म्हणून आपण दुबई गोल्ड पण आणलंय आता. ते त्या सगळ्या डिझाईन्स तुम्हाला त्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर चला, त्याच्यानंतर आता झाडाला बोरं पिकलेत. तर ताईला म्हणलं चला आपण तोडू जरा बोरं. प्रणव तर तोडायला लागला तिकडे, त्याने आवाज दिला, म्हणला इकडनं या तुम्ही. तर आता आलोय आम्ही, इकडनं बाबा पण येतं. तर आता खरं व्हायला गेलं ना की बोराचं सीझन सुरू झालेलं आहे पा. तर असं बोर झाडाचे तोडून खाण्यात एक वेगळीच मजा असती. आणि चंदन कस्तुरी काय तुम्हाला कुठं कोण काय म्हणलंय, ओरडतात ते. हा, एक मिनिट थांब, यांना काय म्हणतात बघून दे. काय रे, हा काय पिकले का?
पिकले का बोर? मला काय दिसतं का ते बघ बरं. ते लय पिकलेले नाही असं छान लागतात. धर पोराने मागा मागितले रे पोराची. वाव ते बघ बाबा, गोडे. लय गोडे. काही इथं वरती झुपकेची मला काय झुपके दिसत नाही काय. दे त्याच्याकडे मोबाईल. तर इकडच्या साईडने फांद्या आहे ना तोडून टाकल्या होत्या, कारण मंदिराला आडवे येत होते त्याच्यामुळं. इकडच्या साईडने कमी झालंय, पण पलीकडे झुकल्यामुळे पलीकडच्या साईडनेच बोरं जास्त आली. अगं इकडून मंदिरात आलं की तोडते. हा, कुणी कुणी मंदिरात येतं ते तोडते. त्याच्यामुळं तिकडून खूप बोर आहेत. आमचा ध्रुव बाळ तर कच्चेच तोडते आणि डब्यामध्ये टाकतोय. तर त्याला पॉपकॉर्न दिलते करून खायला, ते संपलेत म्हणून परत आलाय, पुन्हा म्हणतोय परत पुन्हा करून द्या. आता परत द्यायचे करून. हा, आता बोरं तोडतोय आणि त्याच्यात टाकतोय. तोडा पटापटा, चला तोड पुरानो. ए दर ध्रुव. काटे पण आहेत ना झाडाला लय बोराच्या. ध्रुव कसं आहे? लय भारी होतं ना. तर ते इकडे यांचं बोरं तोडायचं काम चाललेलं आहे. तरी पण आता तिकडचे सुद्धा बोरं पिकले असते, जे की छोटे छोटे असतात बघा, खूप गोड आंबट असतात पाहते तर इकडे डोंगराला लय झाडं येतं बोराची, लय म्हणजे लय. तर एक दिवस असं दुपारचे बघून आहे का नाही, उपारच्या पहार पाहून जाऊ आपण तोडायला सगळ्यात ठिकाणचे. आणि असं नाव म्हणजे काय म्हणतात, झाडं कोणती झाडं, बोराचं झाड गोड आहे हे असं माहित झालेलं आहे बऱ्यापैकी. त्याच्यामुळे जे गोड आहे तिथंच जायचं, कारण लय पण पिकली ना की मग ती बोर काय होती की त्याच्यात किडे आळ्या होत्यात नंतर. पण लवकर खाल्ले का मग चांगले लागते. तिकडं आमच्या बाबाचं बघ काय चाललंय, गाईला वालीच ठेवू राहिले ना बाबा. संध्याकाळच्या वेळेस थोडस वालीच काढून ठेवलंय त्यांनी, कारण मागच्या महिन्यामध्ये ना थोडीच ठेवते, थोडी एक जग अशी. मागच्या महिन्यामध्ये ना गाईला पेडिग्री देत होतो आम्ही, पूर्ण महिना पेडिग्री दिली. जसं की गाया म्हशींची सुद्धा पेडिग्री भेटती असं आम्हालाच नव्हतं माहिती, पण दाजींनी आणली होती. या महिन्यात तिला वालीच आणलंय आणि सकाळ सकाळ मग आर्य रुद्राला सोडायला कुट्टी घास असं आणत असतो आणि दिवसभर मग तिकडे डोंगराला चरती आणि मग संध्याकाळच्या वेळेस परत वालीच देत असतो. तर चला, बोरं तोडून झालेत सगळे. ध्रुवला म्हणलं जा तू घरी घेऊन, तर आम्ही इथंच बसतो, कारण आता घरी ना आज सगळ्यांचा आरडावडा चाललेला आहे. सगळी चिल्ले पिल्ले, आज सुट्टी ना, त्यातले त्यात सगळे जण तिकडचे दारातले पण पोरं खेळायला आले रुद्र संघ त्यांच्यासोबत. सगळ्या पोरांचा आरडावडा म्हणून म्हणलं आम्ही इकडं आलो, म्हणलं इकडं बसून बोलतो आम्ही. तर चला, तर बऱ्याच दिवसाचे तुमच्या त्याच कमेंट्स येतात की स्किन रुटीन ताई तुम्ही सांगा तुमचं कसं आहे, किंवा मग चेहऱ्यावरचे जे पिंपल्स येतात तर त्याला काय उपाय आहे का ते सांगा. त्याच्यानंतर एका ताईंनी छान प्रश्न केलाय की ओठ त्यांना काहीतरी म्हणजे आजारी पडल्या होत्या त्या, आणि त्या आजारी पडल्यामुळे त्या आजारी पडण्यात त्यांचे ओठ काळे झालेत, तर त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा. त्यांनी 2-3 वेळेस विचारले. तर म्हणलं चला आज सगळं म्हणजे स्किन रुटीन मध्ये सगळंच घेऊयात आणि सगळ्याविषयी म्हणजे आम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी सांगू. स्किन रुटीनच्या अगोदर पण आम्ही सांगितलं होतं की बाहेर सनस्क्रीन वगैरे लावून जाणं आणि संध्याकाळी शक्यतो मध लावा. रोज लावला तर छानच आहे स्किन टाईटनिंग साठी. म्हणजे जे वय आपल्या वाढत्या वयानुसार स्किन चेहऱ्याची आपली लूज पडते, डल पडते. सुरकुत्या पडल्या की आपलं वय दिसतं. तर थोडा मध जरी चेहऱ्याला लावला, रोज रात्री झोपताना लावा, नाही तर हप्त्यातून 2दा कधी पण, कारण त्याचे काही साईड इफेक्ट नाही येत. तर मग सगळ्यात अगोदर पिंपल्स चेहऱ्यावरती काय येतात, तर मग हे पहा, हीट आपल्या शरीरात जी असते ती बाहेर पडते. तर ज्याच्या शरीरामध्ये जास्त हीट असते, हीटचं प्रमाण असतं, ती पिंपल्सद्वारा ती चेहरा वाटत सगळी आपली बाहेर पडते. तर मग पिंपल्स थोडेसे अवॉइड करण्यासाठी ना, एक तर एजमध्येच त्या पिंपल्स येतात. तर आपण जितकं म्हणजे थंडावा शरीरामध्ये असेल पोटामध्ये, तर पिंपल्स कमी प्रमाणात येतात. गरम वस्तू खाणं अवॉइड करायचं. सब्जाचा इंटेक्ट जर रोज आपल्या शरीरात झाला तर पिंपल्सचं म्हणजे प्रमाण कमी होऊ शकतं. रोज चमचाभर सब्जा जर रात्री भिजवला, कारण सब्जा हा थंड असतो सगळ्यांनाच माहिती, रात्री भिजून सकाळी ते पाणी पिलं वेट लॉस साठी. पण म्हणजे वेट लॉस साठी चिया सीड्स चांगले आहेत आणि सब्जा फक्त हीट कमी करतं बॉडीतलं. तर ते सुद्धा पिंपल्स कमी होण्यासाठी सब्जाचा एक चांगला बेनिफिट आहे, ते तुम्ही ट्राय करू शकता. आणि होईल तेवढं गरम वस्तू खाणं टाळायच्या.
बाहेर जाताना वगैरे सनस्क्रीन वगैरे लावून स्कार्फ वगैरे बांधून, ह्या छोट्या मोठ्या तर सगळ्यांनाच माहिती काळजी कशी हो. घ्यायची. आणि एका ताईंनी विचारले की तुम्ही सनस्क्रीन कोणती वापरतो, तिथे पुढे जाऊन तुम्हाला डायरेक्ट दाखवतोच कोणती वापरतो काय ते, पण कधीतरी लक्षात असलं का जाताना एखाद्या वेळेस ते विसरतं पण जायच्या वेळेस माणसाला, पण जेव्हा जेव्हा लक्षात येईल तेव्हा तेव्हा लावतो. तर सगळ्यात महत्वाचं ते उष्णता बॉडी मधली कमी करायची म्हणली ना, त्याची उष्णता कमी करणारे साहित्य म्हणजे खाल्ले गेले पाहिजे, खाण्यामार्फत पण आणि पिण्यामार्फत पण. तर आता मला असं वाटतंय की मी म्हणजे कुणाचं तरी ऐकलेलं आहे की मी ते प्रत्यक्षात करून नाही पाहिलं, तर जे तांब्याचं जे पहा असं कडा असतं गोल, तर ते पायाच्या अंगठ्यांमध्ये बऱ्याच बायकांच्या मी घातलेलं पाहिलेलं आहे. तर विचारल्याच्या नंतर ते असंच सांगतात की शरीरामधली उष्णता कमी होती त्यांनी, असं त्या म्हटल्यात. पण आता प्रत्यक्षात मी काय आजमावलेलं नाही ते माहिती नाही, पण जसं की सब्जाचा चांगला प्रभावी उपाय आहे. आणि जसं की पहिल्यापासून म्हणजे आम्ही जसं सांगत आलेलो आहे की चेहऱ्यासाठी आम्ही फक्त दुसरं काहीच वापरत नाही, जे की आपलं हळद म्हणजे घरची जी हळद आहे ती हप्त्यातून एकदा किंवा दोनदा लावत जा, किंवा त्याच्यानंतर मध एक खूप छान ऑप्शन आहे चेहऱ्यासाठी. आणि त्याच्यानंतर रोज वॉटर, ग्लिसरीन. आता ग्लिसरीन आणि रोज वॉटर मिक्स करून हाताला पायाला सगळीकडे जर लावलं ना झोपताना, तर नक्की स्किन चमकते. पहा तुम्ही बऱ्याच ताईंनी केलेले पण आहे ते उपाय, फरक पडतो. आता बर्फ सजेशन म्हणजे बर्फाचं तुम्हाला सजेशन देत नाही आम्ही थंडीमध्ये, कारण बऱ्याच लोकांना सर्दीचा प्रॉब्लेम असतो, चेहरा उलायची पण शक्यता आहे. पण जास्त आम्ही कसं थोडासा बर्फ चोळत असतो हप्त्यातनं 2-3दा झोपायच्या अगोदर. 1-2 क्यूब जरी बर्फाचे चोळले ना, तर आपलं हे ब्लड सर्क्युलेशन चेहऱ्यावरचे जे शिरा असतात त्या मोकळ्या होतात आणि चेहऱ्यावर एक शाईन येते. तर आता हे झाले पिंपल्स वरती आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढंच. आणि बाकी चेहरा शाईन मारण्यासाठी किंवा आता पण थंडीच्या दिवसामध्ये आपण कोणतंही बॉडी लोशन आणा, कसंही लावा, तरी पण तेवढं पुरतं तेवढं हे होतं, थोडे तरी तडाकल्यासारखे हात होतेच थंडीत. आणि मग त्याच्यापेक्षा आहे ना, मी तर म्हणते सगळ्या वेगवेगळ्या बॉडी लोशनपेक्षा ग्लिसरीन आणि गुलाबजल हे खूप म्हणजे छान आहे. म्हणजे आमचं ते वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. आम्ही प्रत्येक वेळी म्हणजे याच्या अगोदर पण मला वाटतं 3-4 वेळा व्हिडिओ मध्ये दाखवलेलं पण आहे कसं मिक्स करायचं. दोन्ही समप्रमाणात घेऊन लावलं, थोडंसं वरती खाली झालं तरी काही चालतं, काहीच प्रॉब्लेम चेहऱ्याला, नाही. हाताला, पायाला सगळीकडे लावलं. लहान मुलांना लावलं तरी पण त्याचं काही म्हणजे हे नाहीये साईड इफेक्ट. लहान म्हणजे मुलांना म्हणजे 5 वर्षाच्या पुढे बरं का, आतमध्ये नाही. कारण आतमध्ये लहान मुलांची 5 वर्षाच्या आतमध्ये लहान मुलांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असती, त्याच्यामुळे त्यांच्यावरती हा उपाय नका लागू करू. आणि चला मग सगळ्यात महत्वाचे की ओठांवरती उपाय, की जे काळवंडलेले ओठ आहेत तर त्याच्यावरती म्हटल्यात आहे उपाय सांगा. तर आता मेन म्हणजे याचं कारण काय माहिती का, काळवंडलेले एक तर शरीरामध्ये पाण्याची कमतरता होणे. पाणी कमी पेलं ना की म्हणजे आपल्या बॉडीवरती त्याचा हे होतोच, इफेक्ट होतोच. तर पाणी कमी पडणे किंवा मग एखाद्या आजारातून उठल्याच्या नंतर पण पहा की पूर्ण आजार झाल्याच्या नंतर, दुखण्यातून उठल्याच्या नंतर पूर्ण बॉडीची आपली हे ढासळते. आणि त्याच्यानंतर उन्हामध्ये वगैरे जास्त काम केलं किंवा मग उन्हाच्या संपर्कात जास्त आलं की त्याच्याने सुद्धा म्हणजे ओठ काळे पडतात. तर त्याच्यावर तर एकच उपाय आहे की मध आणि गुलाबजल हे मिक्स करून रोज झोपताना ओठांवर लावायचं. आता या गोष्टीला आहे ना म्हणजे थोड्या वेळाने याच्यावर इफेक्ट होणार आहे. लगेच 2दा लावलं किंवा 3दा लावलं आणि लगेच फरक पडला असं म्हणजे होणारच नाही. याला 1 महिनाभर तरी टाइम लागणार आहे. पण नित्य नियमाने न चिटिंग करता, डेड स्किन असली ओठावरती तर साखर आणि मध दोन्ही मिक्स करून त्याचं स्क्रब करायचं असं हलक्या हाताने, लई पण नाही तर मग पूर्ण जखम होऊ शकते. पण सगळ्यात मला असं वाटतंय की ते जर तुम्हाला नाही सूट झालं ना तर तुम्ही स्क्रबसाठी निघण्यासाठी साखर आणि मध एकत्र करून ते व्यवस्थित असं ओठावरती चोळायचं. आणि तरी पण त्यांनी पण जर नाही सहन झालं एखाद्याला, लगेच म्हणजे तडा गेल्यासारखं होतं किंवा नाही सूट होत काहींना, तर मग चांगलं ऑप्शन आहे की आपलं बोरोप्लस लावा. ते एकदम बेस्ट ऑप्शन आहे. ते लावल्याच्या नंतर आपोआप जे डेड स्किन आहे ती निघून जाती आणि होठ मात्र मुलायम आणि सॉफ्ट होते. आणि मध आणि गुलाबजल हे नित्यनेमाने तुम्ही करून पहा, महिनाभर करा, थोडा आपोआप फरक जाणवल तुम्हाला. मधाचा आणि गुलाबजल तर छानच आहे, रिझल्ट चांगलाच. तर आता पुढे चला तुम्हाला सनस्क्रीन दाखवतो आम्ही कोणती वापरतो ती. तर पहा, ही आहे ती सनस्क्रीन. तर मार्केटमध्ये ना खूप साऱ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या सनस्क्रीम आहेत अवेलेबल. ज्याला जी सूट होती त्याने ती नक्कीच लावली पाहिजे. आता ही डॉक्टर रिकमेंडेड आहे, त्याच्यामुळे कुठेही मिळणार नाही. जिथं स्किनच्या वगैरे क्रीम वगैरे मिळतात किंवा मग स्किनचं जिथं हॉस्पिटल वगैरे आहे तिथं तुम्हाला मिळू शकते किंवा मग ऑनलाईन मिळू शकते. बाकी कुठेही कुठल्या कॉस्मेटिक्सच्या दुकानात तरी ही बिलकुल मिळणार नाही, कारण ही डॉक्टर रिकमेंडेड आहे. तर चांगली आहे ही, आम्ही बऱ्याच दिवसापासून हीच वापरतो.
बाकी जरुरी नाही हीच वापरावी, मार्केटमध्ये खूप छान छान ब्रँडच्या आहेत, पण आता बऱ्याच दिवसापासून आम्ही ही वापरतो, त्याच्यामुळे आम्ही हीच यूज करतो. तुम्ही कुठल्याही प्रकारचे ज्याचा छान रिझल्ट आहे, तुम्हाला अनुभव आलेला आहे किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कुणाला अनुभव आलेला असला तर ती तुम्ही वापरू शकता. तर चला ब्लाऊज डिझाईनकडे वळूयात. आता कालच्या व्हिडिओमध्ये बीजे घातलं होतं, ते म्हणले की उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवा स्वातीताईंनी जे ब्लाऊज घातलंय ते. अगोदर पण बऱ्याचदा आले, हा ध्रुवचा हाय घ्या बा करून. हा हाय ओके. आज ध्रुव जवळ पण येऊन देत नाही मला म्हणतो का अजिबात नाही, आईच माझ्यापाशी उठली नाही पाहिजे, आई इथून तर आई बसूनच आहे. मी वरून जाऊन ब्लाऊज घेऊन आले. नेमका आता कालच्या व्हिडिओचं समजलं की जसं हे म्हणजे काल घातलेल्या साडीवरच्या ब्लाऊज पाहायचं होतं, पण अगोदर पण आले. एका ताईंनी अशी केलती की बा गौरी ज्या दिवशी बसवायच्या त्या दिवशीचं ब्लाऊज दाखवा, कोणी दिवाळीचं दाखवा म्हणते, तर तिन्ही पण घेऊन आले मी. तिन्ही तुम्हाला दाखवतो. आणि हे तिन्ही ब्लाऊज म्हणजे आम्ही स्वतः हाताने बनवलेले. याच्या अगोदर पण व्हिडिओमध्ये आम्ही दाखवले होते हे, पण आता परत एकदा हा हे मधलं रेडीमेड आहे. पण हे जे 2 ब्लाऊज आहेत तर हे आमच्या घराची ज्यावेळेस पूजा होती, जागरण गोंधळ होतं, त्यावेळेस आम्ही ते म्हणजे स्वतः हाताने शिवून ते डिझाईन केली होती सगळी. घरच्या घरी आपण आरी वर्क किंवा मग स्टोन वर्क कसं करू शकतो याचा व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवरती. तर झालं काय नाही शाळेत नाही जायचं, इथे जायचं आवड गुड बॉय ना तू, माझं बाळ आहे ना. मग मम्मी घे तुझा अभ्यास, मग तू घे स्वाती, जाऊ दे. तू घे मी नाही घेत, बस झालं. मी नाही घेणार तुझा अभ्यास, मग तेवढं लिहिचंय. शाळा आहे ना तू, चल लवकर. मग जसं मग अशीच व्हिडिओमध्ये सांगितलं की जसं आता रोशनी आल्याच्या नंतर जो लोड घरच्या कामाचा थोडा हलका झाला, तर तो आम्ही परत आता साड्यांचा जो बिझनेस आहे तो करून परत ते लोड उचललाय. म्हणजे पॅरलल आम्हालाच बसवत नाहीये मेन म्हणजे. काही ना काही करायची सवय आहे म्हणून मग आता हे एक नवीन सुरू केलंय. थोड्या दिवसात तुम्हाला म्हणजे आता आहे त्याची स्टुडिओची वगैरे काम चालू आहे. झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवूच, आम्ही टूर करू मस्त असं छान. घरच्या घरीच आमचं एक दुकानाचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये ज्वेलरी आणि छान छान असे साड्या, ब्लाऊज रेडीमेड अशा आम्ही पॅटर्न ठेवणार आहोत. बऱ्याच ताईंनी दिवाळीच्या दिवशीच्या ब्लाऊज बद्दल बऱ्याच वेळा कमेंट केली ती एका ताईने वारंवार की रेडीमेड आहे की स्टिचिंग केलेलं आहे ताई सांगा. तर हे पहा, ह्याला आहे ना नॉर्मल स्लीव्ज होत्या आणि त्या काय आम्हाला आवडल्या नाही. म्हणजे प्लेन होत्या आणि फक्त बॉर्डर होती, इतकं काही चांगलं वाटत नव्हतं. ते बॉर्डर पण अशी वेगळीच होती. तर त्याच्यामुळे हा एक्स्ट्रा कपडा घेऊन आम्ही नॉर्मल पफ दिला इथं आणि अशा पद्धतीची स्लीव्ज नंतर अटॅच केली. बॅक साईडनी हे बघा, फ्रंट प्रिन्सेस कट आहे, व्ही नेक आहे आणि बॅक साईड दाखवते तुम्हाला. बॅक साईड पण हे पूर्ण असं वर्क आहे ब्लाऊज वरती आणि इथं हुक आहे. हे सुद्धा व्ही नेक मध्येच आहे एकदम डीप. तर आता काय होतं, बऱ्याच जणांचं म्हणजे आमचा स्वतःचा पर्सनल असं आम्हाला वाटत होतं की रेडीमेड जी ब्लाऊज असतात ती फिटिंगला व्यवस्थित बसत नाहीत, म्हणून आम्ही ब्रँड घेतलं, बुटीक घेतल्याच्या नंतर बसणार, पण लोकल जे असतात 250-300 वाले ते नाहीच बसत. तर मग हे आम्ही घेऊन पाहिलं, कारण दिवाळीच्या पिरियड मध्ये ब्लाऊज शिवायला टाइम भेटला नाही. तर मग हे बुटीक मधून घेतल्याच्या नंतर छान बसले. तर मग आता आम्ही पण असं ठरवलंय की आम्ही पण म्हणजे आणू सेलिंगला, आहे की नाही? सेलिंगला आणू आम्ही. तर आपलं जे दुसरं चॅनल आहे ज्याच्यावरती आपण सगळे हे आपल्या स्टुडिओचा व्हिडिओ टाकणार आहे, सगळ्या त्याच्यामध्ये काय असेल ते ज्वेलरी, साड्या किंवा मग ब्लाऊज, तर तिथं नक्की सबस्क्राईब करा ज्या ताईंना इंटरेस्ट आहे. खूप छान पद्धतीने या ब्लाऊज वरती वर्क केलेलं आहे, अगदी बारीक. आणि याच्यासाठी नाही का म्हणजे ही एक प्रकारची नेटच आहे, पण हे काय म्हणतात ना चांगल्या क्वालिटी मधली आहे. त्याच्यासाठी आम्ही भरपूर फिरलो आणि मॅच घेतलं नाही का, थोडं जसं मॅच होईना अशा हिशोबाने. बॅक साईडनी पण पहा किती सुंदर असं बारीक काम दिलेलं आहे, छोटं छोटं टिकली वरती. सिंपल साड्यांवरती घालण्यासाठी ठीक आहे. नंतर ह्या ब्लाऊज स्वातीने काल घातलं होतं जे की आहे जागरणाचं, हे पण घरीच आम्ही केलं. तर त्याला पण कमेंट्स आलते की ताई दाखवा. तर हे पहा अशा पद्धतीने बारीक लेस लावलेली आहे आणि मध्ये फक्त एक कुंदन वर्क केलेले आहे, बस बाकी काही नाही. जसं की मध्ये एक कुंदन आहे आणि कडाने ही पूर्ण जी चेन भेटते स्टोनची ती लावलेली आहे. आणि भाई जोडण्याच्या अगोदरच हे जे छोटी लेस आहे ती पट्टीने व्यवस्थित त्याचे स्क्वेअर आखून ती अशी लावलेली आहे. पहा तुम्ही टेलर कडनं शिवून आणून पण घरी असं वर्क करू शकता तुम्ही. आणि बॅक साईडला पहा असा ड्रॉप टाईप असा शेप आहे त्याचा, पाण्याचा थेंबासारखा. आणि हे पण घरीच सगळं वर्क केलेलं आहे. याचा व्हिडिओ पण म्हणजे याच्यामध्ये टाकलेला आहे आपल्या चॅनलवर. सिंपल आहे, कटिंग करून फक्त हे चिटकवलेलं आहे सगळं, नंतर स्टिच केलेलं आहे. हे पहा बोटनेक आहे हा ब्लाऊज, सिंपल पद्धतीने पण खूप छान दिसतो घातल्याच्या नंतर. तर ही डिझाईन आहे अशी, यातलीच पहा ही माझी आहे. हे हाताला पहा या पद्धतीची डिझाईन आहे, चिटकवून नंतर स्टिच केलेलं आहे. आणि बॅक साईडला बघा अशा पद्धतीची आहे. इथं साडी या कलरची ही पर्पल. तर या ब्लाऊजसाठी सुद्धा बऱ्याच वेळा कमेंट आल्या, त्या दाखवलेलं आहे पण आता बऱ्याच वेळा एकाच टॉपिकवर कमेंट आल्या की पुन्हा आम्ही दाखवतो या पद्धतीचं.
करायला गेलो ना बाजारात तर खूप 3-4 हजार रुपये घेतात. तर हे अशा सिंपल पद्धतीने आपण घरी डोकं लावून करू शकतो. चिटकवायचं आणि त्या सेम कलरच्या थ्रेडनी स्टिच करून घ्यायचं, म्हणजे शिवून घ्यायचं. तर पहा इथं आमच्या स्वीटी आणि सिंबाचा मस्तपैकी आराम चाललेला आहे. आणि स्वीटीच्या तोंडाकडे पाहिलं की सगळं अगदी माणूस विसरून जातं, इतकी क्यूट आहे आमची स्वीटी. चला तर मग भेटूयात आता, आपला हा होता आजचा व्हिडिओ. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो.